ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। विकास कामं करताना कधीही राजकारण केलं नाही, त्यामुळेच विविध कामांना गती मिळाली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार झाला आहे। काही तांत्रिक अडचणी असल्या तरी पुढील 4 वर्षांमध्ये माहूरगडाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार आहे, असं प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केलंय। तालुका क्रीडा संकुल माहूरच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 2 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता पांडवलेणी परिसरामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या जवळ पार पडलाय। तसेच आमदार केराम यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ महाराज वसमतकर हे होते, तर यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तसेच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, उपनगराध्यक्ष नाना लाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भिसे, तसेच गटशिक्षण अधिकारी संतोष शेटकार, तसेच वाऊ केंद्रे किनवटचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, नगरसेवक गोपू महामुणे यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। आमदार केराम पुढे म्हणालेत की प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये यासाठी कटाक्षानं प्रयत्न केले आहेत। माहूरमध्ये निधी वाटप करताना कोणताही पक्षपात केला नाहीये। नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी मांडलेल्या मटन मार्केट, वाढीव पाणी पुरवठा योजना तसेच क्रीडा संकुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। विकास कामांमध्ये राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका यापुढे कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभेरे यांनी केलंय। आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी वालाजी शिरशीकर यांनी मानलंय, तर संचालन SS पाटील यांनी केलं आहे। यावेळी माजी सभापती संजय राठोड, हाजी उस्मान खान, चांद खान, अनिल वाघमारे, प्राचार्य राजेंद्र केशवे यांच्यासह नागरिकांची इथे मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। मजहर शेख, सी24 तास, नांदेड।